नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 8, बुद्ध धर्माचा काळ. भंते नागसेन, भगवान बुद्धांनी सांगितले आहे की आनंद माझा धर्म 500 वर्षेपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील. तसेच सुभद्राने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महापरिनिर्वाणापूर्वी असेही सांगितले की सुभद्र, भिक्षू लोक जर धर्म नियमानुसार आचरण करीत राहिले तर या जगात अहर्तांची कधी कमी पडणार नाही. हे विधान सर्व ठिकाणी लागू पडणारे आहे. हे विधान खोटे ठरविण्यास कोठेही पुरावा असा सापडत नाही. यावर कोणत्याच प्रकारे आक्षेप घेण्यासारखा नाही. तथापि हे आनंद माझा धर्म 500 वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील. भगवान बुद्धांचे हे वचन जर खरे मानावे तर हा संसार अहर्ताशिवाय कधी खाली राहणार नाही. हे वचन एकदम खोटे ठरते आणि हा संसार अहर्ता वाचून कधी खाली राहणार नाही. हे वचन खरे मानावे तर आनंद माझा धर्म 500 वर्षेपर्यंतच सुस्थितीत राहील असे भगवान बुद्धांचे केलेले कथन खोटे पडते. भंते, हाही प्रश्न अत्यंत कोड्यात टाकणारा आहे. अत्यंत गूढ, जबर आणि किचकट आहे. म्हणूनच मी आपल्या कानावर घातला आहे. जसे सागरातील मगर दाखवावा तद्वतच येथे आपण आपल्या ज्ञानशक्तीचा प्रताप दाखवावा. महाराज, भगवान बुद्धांनी वर सांगितलेली दोन्ही विधाने यथार्थ आहेत. परंतु भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या प्रसंगी केलेले कथन त्यातील भाव आणि अर्थाच्या दृष्टीने वेगवेगळे ठरतात. त्यातील एक बुद्ध धर्माचे शासन किती दिवसपर्यंत राहील याकडे निर्देश करतो, तर दुसरे धर्माचे फळ नेहमी एकसारखे कसे मिळते म्हणजे आचरणासंबंधीचा निर्देश करतो. ज्याप्रमाणे जमीन व आकाश यातील फरक, स्वर्ग व नरक यातील फरक, पाप व पुण्य यातील फरक आणि सुख व दुःख यातील फरक आहे, त्याप्रमाणे ह्या दोन्ही विधानातील फरक आहे. वरील दोन्ही विधानांचे स्वरूप एक दुसऱ्यापासून अगदीच भिन्न आहे. तरी पण आपण विचारलेला प्रश्न व्यर्थ जाऊ नये म्हणून मी यातील मूलभूत संबंध कसा प्रकारचा आहे यावर विशेष विवेचन करणार आहे. महाराज, माझा धर्म 500 वर्षेपर्यंतच सुस्थितीत राहील असे जे भगवान बुद्धांनी सांगितले ते केवळ धर्मशासन टिकून राहण्याच्या काळाबद्दल होते. जसे इतक्या वर्षापर्यंत धर्माचा लोप होईल असा त्याचा अर्थ होता. कारण त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की आनंद, भिक्षू संघात जर स्त्रियांना प्रवर्जित केले नाही तर माझा धर्म 1000 वर्षेपर्यंत सुस्थितीत राहील. परंतु त्या प्रवर्जित झाल्याने केवळ 500 वर्षेपर्यंतच राहण्याची शक्यता आहे. महाराज, आता तुम्हीच सांगा की अशा प्रकारे भगवान बुद्धाला धर्मशासन टिकून राहण्याचा काळ दर्शविण्याचे होते की धर्म वाईट म्हणून त्याची निंदा करायची होती? नाही भंते, त्यांना धर्माची निंदा करायची नव्हती. महाराज, धर्म लोप पावण्याचा तो एक इशारा मात्र होता. म्हणजे धर्मशासनास कोणत्या गोष्टीचे भय आहे ते त्यांनी सांगितले आहे. जर सावध राहिले नाही तर जे आहे ते आणखी किती काळ टिकू शकेल हेच त्यांना सांगायचे होते. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचे उत्पन्न अधिक प्रमाणात घटले असता आपल्या जवळ आता किती शिल्लक आहे व तो
आणखी किती दिवस चालेल हे जसे त्यांनी इतर लोकांना सांगावे, तसेच केवळ धर्मशासन एवढ्याच प्रयत्नांवर किती काळ टिकून राहू शकेल याप्रमाणे धर्माची मर्यादा भगवान बुद्धास सांगावयाची होती, जेणेकरून ते पुढे सावध राहतील. तथापि आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी सुभद्र नामक परिव्राजकास आपल्या श्रमणांची म्हणजे भिक्षूंची प्रशंसा करीत असता भगवान बुद्ध म्हणाले होते की, हे सुभद्र, भिक्षू लोक जर धर्मानुसार आचरण करीत राहिले तर हा संसार अहर्ता वाचून कधी खाली राहणार नाही. यात धर्माचरणाच्या प्रत्यक्ष फळासंबंधी सांगितले आहे. म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे हे या दुसऱ्या विधानात सांगितले आहे. महाराज, एखादी वस्तू टिकण्याचा काळ आणि तिच्या स्वरूपाचे वर्णन या दोन्ही बाबींची भेसळ करून तुम्ही अधिक प्रश्नाला गंभीर करून टाकले. परंतु आपण विचारितच आहात त्या अर्थी या दोन्ही बाबींचा काय संबंध आहे ते मी अधिक विस्ताराने सांगणार आहे. आपण लक्षपूर्वक व विश्वासाने नीट ऐकावे. महाराज, समजा स्वच्छ व शीतल पाण्याने भरलेला एक तलाव आहे. त्याच्या सभोवार सुंदर घाट वजा तटबंदी आहे. त्याचे क्षेत्र मर्यादित असून सततधार पाऊस येतच आहे. आता तुम्हीच सांगा, अशा स्थितीत त्या तलावाचे पाणी कमी होईल किंवा संपेल काय? नाही म्हणते, हे कसे शक्य आहे? ते का बरे? कारण की सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे महाराज, बुद्धाचे उपदेश केलेला सद्धर्म हा सुद्धा एका तलावाप्रमाणे आहे. शुद्ध जीवनाच्या विनय, सदाचार आणि नीतीच्या पाण्याने तो तुडुंब भरलेला आहे. याचे पाणी सतत स्वर्गापेक्षा उंच अशा लाटांनी ओसंडून वाहत असते. यात जर बुद्ध अनुयायी कर्तव्य पालन, सदाचार म्हणजे शील, पुण्य आणि पावित्र्य यांची सतत धारवृष्टी करीत राहिले तर हा सद्धर्मरूपी तलाव प्रदीर्घ काळ टिकून राहील. तेव्हा संसार अहर्ता वाचून कधीही ओस पडणार नाही. सुभद्र, भिक्षू लोक जर चांगल्या प्रकारे धर्माचे आचरण करीत राहिले तर संसारात अहर्तांचा कधीच तुटवडा पडणार नाही. याप्रमाणेच भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे. महाराज, लोक जर एखाद्या ज्वालामय धुनीत गोवऱ्या, वाळलेली लाकडे आणि वाळलेली पाने टाकू लागले तर अशाने तो धुनीतील अग्नी विझेल का? नाही म्हणते, अशाने तो आणखी उफाळून पेटू लागेल व त्याच्या ज्वाळा अधिकच भडकतील. महाराज, बरोबर. त्याचप्रमाणे शुद्ध जीवनाचे नियम आणि सदाचारणाचे पालन सदोदित करीत राहिल्यास या 10,000 लोकधातूपेक्षाही उंच भगवान बुद्धांच्या सद्धर्माच्या ज्वाला सतत उठत राहतील. महाराज, याशिवाय जर भगवान बुद्धांचे अनुयायी दृढ निश्चयाने, शौर्याने, चिंतनात तत्पर राहून ध्यान सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेत अधिशील शिकवण, अधिचित शिकवण आणि अधिप्रज्ञा शिकवण या तिन्ही प्रकारच्या शिकवणुकींचे पालन करीत असता स्वतःवर पूर्णतः संयम बाळगीत राहिले तर बुद्ध शासन अधिक काळपर्यंत चिरस्थायी होऊन प्रभावी बनल्या वाचून राहणार नाही. तेव्हा या संसारात कधीच अहर्तांचा तुटवडा पडणार नाही.
महाराज, भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितलेल्या विधानाचा हाच अर्थ आहे. महाराज, समजा एखाद्या स्वच्छ, सुंदर, चांगल्या रीतीने साफ, गुळगुळीत आणि चमकदार आरशाला जर कुणी एकदम बारीक वस्त्रगाळ गेरूच्या चूर्णाने वेळोवेळी पुसून चोळून साफ करीत राहिले तर त्यावर धुळीचे डाग पडून घाण पसरेल का? नाही म्हणते. असे केल्याने तो तर अधिकच चमकदार होईल. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्धांचा धर्म स्वतःच क्लेशरूपी समस्त मळ नाश पावल्याने अगदी निर्मळ आहे. तरी पण अनुयायी याला आपल्या जीवनाच्या पावित्र्याचे विनयशील इत्यादी सद्गुण चूर्णाने आणखी स्वच्छ करीत राहिले तर तो आणखी अनेक वर्षेपर्यंत स्थिर राहू शकेल. त्यामुळे संसार अहर्ता वाचून कधी ओस पडणार नाही. महाराज, याच उद्देशाने भगवान बुद्धाने सुभद्रास सांगितले की सुभद्र, भिक्षू लोक जर धर्मानुसार आपले पवित्र आचरण राखण्यास प्रयत्नशील राहिलेत तर संसार कधीही अहर्ता वाचून ओस पडणार नाही. महाराज, धर्माची मुळे चारित्र्यात आहेत आणि तोपर्यंत लोकांचे चारित्र्य बिघडणार नाही तोपर्यंत भगवान बुद्धांच्या धर्माचा कधीही लोप होणार नाही. महाराज, यासाठी निष्ठापूर्वक कसून धर्माचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यासात व आचरणातच बुद्ध धर्माचे मूळ सार आहे आणि अभ्यासाच्याच अधिष्ठानावर तो पूर्णतः टिकून आहे. भंते नागसेन, आपण सद्धर्माच्या लोपासंबंधी उल्लेख करता तेव्हा त्याचे कारण काय? महाराज, कोणत्याही धर्माचा लोप होण्याची 3 कारणे आहेत. ती म्हणजे 1. धर्मज्ञानाचा खरोखर अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे व त्यासाठी योग्य प्रयत्नांचा अभाव. 2. कोणीही धर्मानुसार आचरण करीत नसतील तर धर्माचरणाचा ऱ्हास होतो. आणि 3. त्यांची सर्व चिन्हे लोप पावल्यामुळे धर्मज्ञानाचा खरा अभिप्राय काय याचा विसर पडल्यामुळे त्यानुसार आचरण करणाऱ्यास देखील त्याचा योग्य बोध होत नाही. धर्मानुसार कोणीही आचरण करीत नसल्यामुळे धर्माचा लोप होतो. कारण धर्म हा आचरणात आहे. अशा स्थितीत फक्त त्याची चिन्हे मात्र शिल्लक राहतात आणि जेव्हा क्रमाक्रमाने ही चिन्हे देखील सर्वथा लोप पावतात तेव्हा थोडाफार उरलेला धर्म सुद्धा पूर्णतः लोप पावतो. भंते नागसेन, आपण उत्तम प्रकारे समजून सांगितले. बुद्धिभ्रंश करणारा हा प्रश्न, परंतु अत्यंत सफाईने त्याचा उलगडा करून दिला. गुंतलेले धागे कापून काढलेत. धर्मविरोधकांच्या युक्तिवादाचे एकदम निर्मूलन करून त्यांना निस्तेज केले. आपण खरोखरच सर्व गणाचार्यात सर्वश्रेष्ठ आहात. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.